तर आपण ऍक्च्युली कसं आहे की आपण जे करतो ते कोणीतरी दुसऱ्या थर्ड पार्टी रेकग्नाइज करतोय ना, तर त्याच्याने आपल्याला वाटतं की म्हणजे आपण करेक्ट करतोय. मग दुसरे लोक पण ते बघायला येतात. राईट. म्हणजे आता समजा आम्हाला 3 वर्ष लागोपाठ आम्ही झिरो गार्बेज डिस्पोजलवर आहे. सो मे बी मोठ्या मोठ्या नगरपालिका आहेत ते पण अजून झिरो गार्बेजवर गेले नाही. त्यांचा साईज मोठा आहे, लोक डिसिप्लिन नाही. तर जर का राजकारण नसलं ना एखाद्या त्या स्पोर्ट्समध्ये, तुम्हाला काही राजकारण करायचं नसलं तर जेवढी टीम आहे तेवढी सगळी 15 लोक काम करतात. तर 15 लोकांनी एकत्र काम केलं तर ऍक्च्युली तुम्हाला आठवड्यातनं 1 तास द्यायला लागतो. म्हणजे भारतामध्ये जर का कुठली वर्ल्ड चॅम्पियनशिप जर का झाली असेल एनी स्पोर्ट्समध्ये, तर ती पहिली मोटोक्रॉसची झाली. म्हणजे लोकांना अजून माहीत पण नाही की वर्ल्ड चॅम्पियनशिपची राऊंड कशी आणतात. त्याच्यासाठी आम्ही अहोरात्र 7 वर्ष काम केलं आणि 7व्या वर्षी बेस्ट पॉसिबल ऑर्गनाइज इंटरनॅशनल रॉडिल ट्रॉफी पुण्यामध्ये झाली आहे. त्या काळामध्ये भारतामध्ये तर साधा $500 सुद्धा दिल्लीच्या परवानगीशिवाय मिळायचे नाही. नमस्कार, नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपल्या सोबत असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी नागरी विकासाच्या सोबतच पर्यावरण असेल, शिक्षण, सामाजिक तसंच क्रीडा क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे आणि सातत्याने त्याच्यामध्ये ते काम करतायत. देशातली पहिली सुसज्ज अशी स्मार्ट सिटी ठरावी अशा अमरोहा सिटीचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे सर आपल्या सोबत आहेत. सर, पहिल्यांदा मी नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत करतो. आणि जसं सुरुवात आपली की देशातली पहिली म्हटली जावी अशी अमरोहा सिटी होती. ही संकल्पना कशी मनात आली आणि असं करावं, स्मार्ट सिटी करावी असं तुम्हाला काय वाटलं? त्यामागचा एकंदरीत प्रवास कसा होता? 1990च्या आधीपासून मी कन्स्ट्रक्शनमध्ये काम करत असल्यामुळे असं कायम वाटायचं की प्रत्येक वेळी कुठली पण सुविधा पुरवायची झाली तर आपण सगळे लोक सरकारवर डिपेंड राहतो. तर म्हणून आम्ही जेव्हा जेव्हा ही पॉलिसी यायची होती 2006 मध्ये, तेव्हा पॉलिसी त्याच्या आधी 7-8 वर्ष एकदा लिहिली गेली होती आणि नंतर ती पॉलिसी पुढं कधी अस्तित्वात आली नव्हती. सो आम्ही ते पूर्वीचे सगळे कागद काढले की गव्हर्नमेंटनी पॉलिसी का बनवली होती. मग अर्बन डेव्हलपमेंटच्या डिपार्टमेंटबरोबर आम्ही थोडं इंटरॅक्शन केली, तेव्हा कळलं की ही पॉलिसी कधीतरी एका इकॉनॉमिक फोरममध्ये बनवली गेली होती पण त्याला काही कधी मूर्त स्वरूप आलं नव्हतं. सो आम्ही 1 वर्षभर त्यांच्या असं मागायला लागलो की सगळं इन्फ्रास्ट्रक्चर दरवेळी सरकारनेच का बनवायचा. जर का तुम्हाला एक सायझेबल परवानग्या त्यांनी दिल्या तर तुम्ही सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर बनवू शकता. तुम्हाला त्याच्यासाठी मिनिमम काहीतरी गोष्टी लागतील, म्हणजे 100 एकर जागा. मग ते तुम्हाला म्हणू शकतील की आम्ही तुम्हाला एका लिमिट पर्यंत एका ठिकाणी पाणी देतो, मग तुम्ही तुमचा वॉटर ट्रीटमेंट प्लांट टाका, मग तुम्ही तुमचा सुएज ट्रीटमेंट प्लांट टाका, तुम्ही तुमचं गार्बेज करा. तेव्हा असं होतं की 10-15 वर्षामध्ये पुढं वाढतच होतं रोज. सो लोकांना जर का सरकारने ह्या परवानग्या दिल्या तर टाउनशिप इझिली पॉसिबल होती. म्हणून जेव्हा टाउनशिप पॉलिसी आली तेव्हापासून आतापर्यंत आम्ही स्मार्ट सिटीवर वर्क करत होतो. 2014 मध्ये जेव्हा सरकार बदललं तेव्हा 2014 मध्ये दिल्लीमध्ये सुद्धा जेव्हा ही स्मार्ट सिटीची संकल्पना आली तेव्हा व्यंकय्या नायडू साहेब याचे मिनिस्टर होते अर्बन डेव्हलपमेंटचे. तेव्हा सुद्धा आम्हाला फर्स्ट ऑप्शन स्मार्ट सिटीवर विज्ञान भवनमध्ये सर्व राज्यांचे काही राज्यमंत्री होते, काही मंत्री होते स्टेटचे आणि काही बरेचसे सगळे सेक्रेटरी होते. त्यांच्यासमोर स्मार्ट सिटी काय असावी याचं प्रेझेंटेशन करायचं ऑप्शन मिळालं, कारण का तोपर्यंत आमचा ऍक्च्युली काम चालू झालं होतं आणि लोक राहायला पण गेली होती आणि आम्ही स्मार्ट सिटी प्रमाणे जवळजवळ त्यावेळी 2000 लोकांना ऑलरेडी सर्व्हिसेस देत होतो. सो स्मार्ट सिटीची आयडिया अशी होती की कमीत कमी इंटरफिअरन्स कस्टमर बरोबर झाला पाहिजे, पण कस्टमरला कस्टमर न म्हणता डेव्हलपरनी त्याला सिटीजन म्हणायला सुरुवात करावी. कारण का आम्ही आजपर्यंत अमेझॉनमध्ये कस्टमर नाही म्हटलं, कायम सिटीजन म्हटलं डे 1 पासून. तर सिटीजन एकदा तुम्ही म्हटलं तर तुमच्यावर बऱ्याच जास्त रिस्पॉन्सिबिलिटी येतात. आणि जनरली त्या काळामध्ये असं होतं की डेव्हलपरला काही रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची घ्यायची नव्हती. तो 100 बिल्डिंग फ्लॅटचा प्रोजेक्ट केला तर प्रोजेक्ट करून झाला की त्याचा विषय संपला. रेरा वगैरे असे काही त्यावेळी भरपूर जास्त कंडिशन्स नव्हत्या. सो
आम्ही नोईंगली या सगळ्या कंडिशन आमच्यावर घालून घेतल्या की आपण सिटीजन म्हटलं की त्याला पाणी देणं आलं, वीज देणं आलं, गार्बेज आलं, सिक्युरिटी आली, सगळंच आलं. तर आता आम्ही जवळजवळ टोटल 10,000 घरं कंप्लीट केली आहेत. तर 10,000 घरांना आम्ही 2010 मध्ये जेव्हा पहिलं घर दिलं, त्याला आज 15 वर्ष होत आले. तर 15 वर्षापूर्वी सुद्धा जे विकलेलं घर आहे ते आज नवीन घर ज्या रेटने आम्ही विकतो त्याच रेटने त्याचं पण घर विकलं जात आहे. सो त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स पण, त्या लोकांचं इकॉनॉमिक्स पण भरपूर चांगलं झालंय. म्हणजे बिल्डिंग जुन्या झाल्या, खराब झाल्या, त्याला कोणी बघितलं नाही, पेंटिंग झालं नाही, असं काही झालं नाहीये ना. तर तो पण ऍडव्हान्टेज झाला की 15 वर्षामध्ये जे घर 3,000 रुपयाला विकलं होतं ते घर आज लोक 12-13,000 रुपयाला विकतात. बरोबर. पण जसं अमनोरा झालं त्याच्यानंतर पुण्यातलं जे बांधकाम व्यवसाय आहे किंवा एकंदरीत इथला जो क्षेत्र आहे बांधकाम, याच्यामध्ये काय परिणाम दिसले? म्हणजे त्याच्या स्मार्ट सिटीज आणखीन डेव्हलप होण्याच्या बऱ्याच त्याच्यानंतर टाउनशिप आल्या, 4-5 टाउनशिप आल्या. मग थोडा टाउनशिप स्लो डाऊन झाल्या सगळीकडच्याच. त्यांना परत त्याच्यामधला विषय काय की तुम्ही 20 वर्ष एकाच ठिकाणी काम करणार का आणि तुम्ही त्या लोकांची जबाबदारी घेणार का? तर ते लोकांची जबाबदारी घेणार का हा क्वेश्चन मार्क कायम आहे ना. डेव्हलपर आणि कस्टमरचे जे रिलेशन आहेत ना ते नॉट नेसेसरीली सगळ्यांचे चांगले असतात ना. तर ते तुम्हाला जे काय कमिट केलंय तेवढं तुम्हाला अनेक वर्ष सांभाळावं लागतं. जसं सर अमनोराचं जसं आपण बघतोय की सुसज्ज असं तुम्ही सगळ्या फॅसिलिटीज तिथे उपलब्ध करून दिल्या, पण पर्यावरणाचा पण एक समतोल राखण्याचा तुम्ही सातत्याने प्रयत्न केला दिसतोय. त्या ठिकाणी तुम्ही पर्यावरण मंदिर देखील तिथे उभारलेलं आहे. पहिल्याच प्रकारचं पर्यावरण मंदिर आहे. त्या संदर्भात पर्यावरणाच्या दृष्टीने टाउनशिप पॉलिसीमध्ये असं होतं की तुम्ही काय काय करायचं, तर तुम्ही पाणी द्यायचं, तुम्ही लाईट द्यायचे, रस्ते, सिक्युरिटी, हे सगळं होतं. प्लस काही सुविधा होत्या. म्हणजे तुम्ही टाउन हॉल बांधायचा, जिथं सिटीजन्सचं सिव्हिक सेंटर असेल. तुम्ही फुल फ्लेज फायर स्टेशन बांधायचं. सो फायर स्टेशन आहे आमच्याकडं. तसं त्याच्यामध्ये प्लेस ऑफ वर्शिप म्हणजे मंदिर बांधायचं असं होतं. सो आम्ही म्हटलं की आपल्याला 20,000 लोकांना घरं द्यायची आहेत. तर 20,000 लोकांना माहित नाही कोण कुठला माणूस असेल, हिंदू, ख्रिश्चन, सिख, इसाई, मुस्लिम सगळेच असतील ना. तर आपण मंदिर काय 4 मंदिर तर बांधू शकत नाही. म्हणून आम्ही विचार केला की आपण टेम्पल ऑफ एन्व्हायरमेंट बांधू की ज्याच्यामध्ये ज्याला टेम्पल शब्द पण आहे आणि कशाची पूजा करायची म्हणून झाडाची पूजा करू. सो त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं झाड इन जनरली माणसाला काय वाटतं की नुसतं झाड ठेवलं तर त्याची कशी पूजा करणार, म्हणून मग ते झाड आपण गोल्डन झाड बनवलं, गोल्डमध्ये बनवलंय. तर ते गोल्डमध्ये झाड बनवल्याने थोडंसं लोकांना अप्रूप पण वाटतं, अरे वा गोल्डचं झाड आहे. मग त्या काळी समजा काय गोल्डची प्राइस असेल 7-8 हजार रुपये असेल, 10,000 रुपये असेल, काय माहित नाही. म्हणजे त्यावेळी झाडाची पण किंमत अशी काय मोठी नाही झाली. 20-25 लाख रुपयाचा, 23 लाख रुपयाचा काहीतरी त्यावेळी ते गोल्डन झाड झालं. पण लोकांना कळलं की चला मंदिरच्या ऐवजी आपण झाडाला, काही लोक येऊन अच्छा हे टेम्पल ऑफ एन्व्हायरमेंट आहे का, एवढं तरी म्हणायला लागले. तुम्ही जसं बांधकाम व्यवसायामध्ये आहात अनेक वर्षापासून, पण तुमचं एकंदरीत बघितल्यानंतर सामाजिक अपलिफ्टमेंटसाठी म्हणजे सोशल अपलिफ्टमेंटसाठी पण तुम्ही वेगवेगळे हे करत हे कसं म्हणजे तुमच्या यासाठी हे करावं असं तुम्हाला काय वाटलं? कारण ज्या पद्धतीने एक तुमचा व्यवसाय आहे की तो एक बांधकाम व्यवसाय, आणि त्याच्यानंतर तुम्ही समाजासाठी पण काहीतरी करू इच्छित आहे वेगवेगळ्या माध्यमातून. नवशेती कसं की पहिल्यापासून आहे ना, म्हणजे ते तुमच्या अपब्रिंगिंगवर आहे ना. तर तुम्हाला सगळ्या म्हणजे जनरली आई वडील पण तुम्हाला जर का त्यांच्याकडे बघून वाटत असेल की ते पण लोक सगळे काही ना काहीतरी समाजामध्ये काम करतायत. तर आता जसं तुम्ही बोलला तसं माझी आई ऍक्च्युली धामणगावची आहे. तर ती धामणगावून इथं आले कारण का पूर्वी मुलं बरीच असायची ना. तर पुण्यातल्या नातेवाईकांकडे कुठली तरी मुलगी राहायला यायची, मग ती कुठला तरी कोर्स करायची. म्हणून त्यावेळी इझिएस्ट कोर्स होता तर नर्सिंगचा होता. मग नर्सिंगचा कोर्स केल्यावर नर्स म्हणून इमिजिएटली ससूनमध्ये नोकरी मिळायची ना. तर मग त्या काळी लोकांना वाटायचं चला ही मुलगी इंडिपेंडंट झाली. मग माझे वडील पण डॉक्टर होते. सो बरेच वेळा आम्हाला शनिवार रविवार आहे ना दवाखान्यात बसवायचे. म्हणजे गोळ्या बांधणं, काय म्हणायचं त्याला, तर तेव्हा आम्ही बघायचो की एखादा पेशंट आला तर त्याला आधी ट्रीटमेंट द्यायचे ना जनरल प्रॅक्टिशनर. मग त्याला म्हणायचे किती पैसे झाले, तर 10 रुपये. तर तो म्हणायचा माझ्याकडे नाही आहेत. मग किती आहेत? तो म्हणायचा 5 रुपये आहेत. बरं चल दे, पुढच्या वेळी दे पुढचे 5 रुपये. त्यांनाही माहिती असायचं की हे ऍक्च्युली 5 रुपये येणार नाहीयेत, येतील.
पण त्यावेळी असा आपल्यावर पण त्याचा इफेक्ट होत राहतो, बरोबर आहे. की फायनान्शियल पेक्षा सुद्धा त्या माणसाला ट्रीटमेंट देणं हे माझं कामच आहे. नंतर बरोबर. बघू काय तो. काही लोक ₹2 द्यायचे, बरं चल ₹2 घे, असं करून मग पुढे माझ्या आईने म्हणजे आमचा दवाखाना होता तर तिथं काम करायची आई. मग नंतर भगिनी निवेदितामध्ये काम करायला लागल्या. बायकांची बँक काढली. मग लोकांच्या घरी जाऊन कर्ज वसुली करा, 0 एनपी आणायचा प्रयत्न करायचा. सो ते आपल्यावर लहानपणीपासून आपल्या डोक्यात असतं की आई वडिलांकडूनच एक वारसा तुम्हाला मिळाला. जनरली आपल्यावर तो इफेक्ट होत राहतो की हे करायचं म्हणून आपल्याला. त्याच्यातूनच म्हणजे तुम्ही खामगावचा जो उल्लेख केला तर नवशितीज जी शाळा आहे ती नवशितीज ही शाळा, हे नवशितीज हे हा एक प्रकल्प एक मिसेस देसाई म्हणून होत्या, तर त्यांना तो प्रकल्प चालू करायचा होता. आणि त्या प्रकल्पामध्ये असं होतं की जे मुलांना म्हणजे मेंटली रिटार्डेड, ते लोक त्याला मेंटली रिटार्डेड म्हणत नाहीत, तर दिव्यांग असं ते शब्द वापरत नाहीत, पण ऍक्च्युली तसं आहे. तर त्यांना लाईफ टाईम साठी सांभाळण्याचा हा प्रोजेक्ट होता. सो अजूनही प्रोजेक्ट चालू आहे. बरीच मुलं आहेत, 100 मुलांना ते लोक आता सांभाळतात. आम्हाला जेवढं पहिले 10-15 वर्ष इनिशियल स्टेजमध्ये त्या पूर्ण संस्थेला आम्ही जी काय सपोर्ट लागेल ते करायचो. कधी फूडचं शॉर्टेज असायचं, कधी ब्लँकेटचं असायचं, कधी काय असायचं. आणि आता त्या संस्थेशी बरेच लोक जोडले गेलेत, तरी त्यांना जी काही कधी ऍडमिनिस्ट्रेटिव्हली काही मदत लागते, काय लागतं, ते आमच्याशी कनेक्टेड आहे. पण जी खामगावची शाळा आहे ती काही कारणाने आम्हाला एकदा नागपूरला संघाच्या ऑफिसमध्ये बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की एक भैयूजी महाराजांनी खामगावला शाळा बांधली आहे, तर ती तुम्ही बघून या. आम्ही सकाळी 6 वाजता निघालो, संध्याकाळी परत आलो. संध्याकाळी सरसंघचालक भेटले आणि ते म्हटले की बघितली का शाळा? आम्ही म्हटलं की ही शाळाच नव्हती हो, अशी शाळा कशी असेल? तेच तुला सांगायला सांगितलं की ही शाळा नाहीये, आता शाळा बांधा, चांगली शाळा करा आणि शाळेचं उद्घाटन करायला मी स्वतः येईन, असं त्यांनी सांगितलं. मग आम्ही व्यवस्थित शाळा बांधली, हॉस्टेल बांधलं आणि आता जवळजवळ 750 मुलं, आता मुलं मुली मिळून 750 मुलांना आम्ही 10 वर्ष शाळेला, आता परवा यावर्षी 10 वर्ष आम्ही बघतोय शाळा. त्याच्यामध्ये सर्व सुविधा जी काय नॉर्मल रिक्वायर्ड आहे, ई लर्निंग पासनं, स्पोर्ट्स पासनं, त्यांचं स्किल डेव्हलपमेंट, जेवढी काय सगळी रिक्वायर्ड एका शाळेत असतं ते सगळं केलेलं आहे. आणि पारधी मुलांना आता नोकऱ्या पण मिळायला लागल्या शाळेमधनं, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन सगळं करतायत ते. सो मेन त्यावेळी संघाची, त्यावेळी 10 वर्षापूर्वी त्यांनी जी सांगितलेली आयडिया होती ती अशी होती की पारधी मुलांना नोकरी लागली पाहिजे. त्यांना ऍड्रेस नाहीये, त्यांना व्यवसाय नाहीये, त्यांना लोक कुठं नोकरी देत नाहीत. तर जसं त्यांना नोकऱ्या लागायला लागतील तर अशा 5-10 हजार मुलांना ज्यावेळी नोकऱ्या लागतील त्यावेळी ह्या जो काही समाज आहे, जो क्रिमिनल म्हणून ब्रँडेड आहे, हे तो कम्प्लीट होऊन जाईल त्यांचं काम. म्हणजे यांना अशा समाजाला एका मुख्य प्रमाणात आणायचं काम तुम्ही करत आहात. मुळामध्ये CSRच्या माध्यमातून अशा गोष्टी करणं खूप आवश्यक आहे. किती आवश्यकता वाटते? तुम्ही आता सगळंच बघता आहात, तुम्ही ते CSR मधनं नाही होते हे. जोपर्यंत त्या ज्यांना करायचंय ना त्यांना पूर्ण लक्ष देऊन मेहनत तिथं नाही घेत ना, म्हणजे ती जाणीव पण पाहिजे, फायनान्शियल नाहीये, जाणीव पण पाहिजे. म्हणजे फायनान्शियली आम्ही हॉस्टेल वगैरे बांधायचं, हे ते सगळं मिळून प्रोजेक्ट समजा काय 4-5 कोटी रुपयाचा झाला तर 4-5 कोटी रुपये जमवणं खूप इझी होतं. म्हणजे आम्ही पुनावाल्यांकडे गेलो, त्यांना म्हटलं की आम्हाला तुम्ही एक हॉस्टेल बांधून द्या. तर त्यांच्याकडनं आम्ही काय 50-75 लाख काय लागले त्या हॉस्टेलसाठी घेतले. त्यांना माहिती होतं की हे लोक जाऊन व्यवस्थित बांधतीलच. मग आम्ही रामदेव बाबांकडे गेलो, रामदेव बाबांनी 2 कोटी रुपये दिले हॉस्टेल बांधायला. तर त्याच्यामुळे पैशाचा विषय नव्हता, कोणीतरी जाऊन तिथं पॅशनेटली ते करते का नाही असा विषय होता. तर आता आम्ही रिसेंटली काल मागच्या आठवड्यातच हे परत आले, तर आता रिसेंटली आम्ही तिथं मुलींच्या नावाने अकाउंट काढायचं आणि त्या शिकत असताना त्यांना आपण शाळेतच कुठला तरी व्यवसाय शिकवायचा आणि त्यांचं 10वी ज्या दिवशी कंप्लीट होईल त्या दिवशी त्या पारधी मुलीच्या किंवा भिल्ल मुलीच्या अकाउंटमध्ये तिला ऍक्सेस करता येणारे 10,000 रुपये पाहिजेत, तिने कमवलेले. म्हणून आम्ही सुईंग मशीन्स वगैरे घेऊन सुईंगचे क्लासेस केलेत. जुन्या साड्या लोकांकडनं आम्ही घेतो
आणि त्याच्या पिशव्या बनवून त्या पिशव्या 25 रुपयाला विकतो. अरे त्या मुलीने जर का 10 पिशव्या दिल्या की तिचं अकाउंट काढलंय, त्याच्यात तिचे 250 रुपये भरतो आम्ही. तर ती बरोबर 8वी 9वी 10वी मध्ये एंडला पारधी मुलीच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये असणं हे त्या पारधी फॅमिलीच्या डोक्याच्या बाहेरचं आहे. एक्झॅक्टली. जसं आता हा जो सामाजिक भान आहे तसं तुमचं क्रीडा क्षेत्रामध्ये पण विशेष लक्ष असतं. आम्ही बघतो की बऱ्याचदा तुम्ही क्रीडा वेगवेगळ्या पूर्वीपासून मला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट होता ना, म्हणून कुठला स्पोर्ट्स तुम्हाला आवडत होती किंवा काय? मी पूर्वी मोटर स्पोर्ट्समध्ये होतो. बरं. तर आम्ही जेव्हा मोटर स्पोर्ट्स करायचो, म्हणजे स्वतः मी कार रॅली, मोटरसायकल रेसिंग करायचो, त्यावेळी आम्ही एक संस्था सगळ्यांनी मिळून स्थापन केली 78-79 मध्ये, पुणे ऑटोमोटिव्ह रेसिंग असोसिएशन म्हणून. तर पुढे ती संस्था बरीच 10 वर्षामध्ये मोठी झाली. 1987-88 मध्ये पुण्यामध्ये नेहरू स्टेडियममध्ये फर्स्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपचा राऊंड पण झाला. म्हणजे भारतामध्ये जर का कुठली वर्ल्ड चॅम्पियनशिप जर का झाली असेल एनी स्पोर्ट्समध्ये, तर ती पहिली मोटोक्रॉसची झाली आहे. म्हणजे लोकांना अजून माहित पण नाही की वर्ल्ड चॅम्पियनशिपची राऊंड कशी आणतात. त्याच्यासाठी आम्ही अहोरात्र 7 वर्ष काम केलं आणि 7व्या वर्षी बेस्ट पॉसिबल ऑर्गनाइज्ड इंटरनॅशनल रॉडिल ट्रॉफी पुण्यामध्ये झाली आहे. ओके. त्या काळामध्ये भारतामध्ये तर साधा $500 सुद्धा दिल्लीच्या परवानगीशिवाय मिळायचे नाही. बरोबर. त्या काळामध्ये थोडासा एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट्स असल्यामुळे थोडंसं दुर्लक्ष होतं का तेव्हा ऑटोमोबिलच्या कंपन्या भरपूर होत्या, नवीन ऑटोमोबिलच्या कंपन्या येत होत्या, त्यांना फक्त अप्रोच कसं व्हायचं एवढाच विषय होता. बरोबर. म्हणजे मला सामाजिक काम करताना किंवा स्पोर्ट्स करताना असं नाहीच वाटलं कधी की आपल्याला पैसे कधी कमी पडतील असं. बरोबर. मध्यंतरी कुस्तीच्या साठी पण तुम्ही हे केलं होतं, कुस्तीच्या दृष्टीने म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या याच्यासाठी. मग त्या मागची भावना हीच, तुमच्या जो स्पोर्ट्सशी कनेक्ट आहे ते त्याच्यामध्ये. महाराष्ट्र केसरीचं कसं होतं की म्हणजे आम्हाला महाराष्ट्र केसरी करण्याचा आमचा पर्पज असा होता की ओल्डेस्ट स्पर्धा जी चालू आहे महाराष्ट्रामध्ये ती महाराष्ट्र केसरी आहे, जिला 62, 63, 64 वर्ष झाले आता ना. तर ती बेटर ऑर्गनाईज करायची, त्याला बेटर व्ह्युअरशिप, टेलिव्हिजन, म्हणून बालेवाडीमध्ये आम्ही केलं. तर असे आम्ही आता चेस असोसिएशन चालवतो मी. तर चेस असोसिएशन मध्ये सुद्धा आता ही जी दिव्या देशमुख जिंकली ना, तर त्याची थोडीशी त्याच्या मागची बॅकग्राऊंड आहे. अभिजित कुंटेनी त्याच्यासाठी ऍक्च्युली भरपूर एफर्ट घेतलेत. ते ऍक्च्युली न्यूज मध्ये कधी आलं नाही. त्यांचं काही आम्ही आमेनोरामध्ये एक वर्ल्ड चॅम्पियनशिप, विमेन्स वर्ल्ड चॅम्पियनशिपची राऊंड घेतली. विश्वनाथ आनंद देखील आले होते. हो, ते थोडं 2-4 वर्षापूर्वी होतं, पण आता झाली फेब्रुवारीमध्ये. तर तेव्हा काय असतं की जे लोक वर्ल्ड चॅम्पियनशिप राऊंड घेतात ना, त्यांना एक त्यांच्या राज्यामधली किंवा त्यांच्या गावामधली किंवा त्यांच्या देशामधली एक स्पर्धक आहे ना, त्याला वाईल्ड कार्ड देता येतं. ओके. सो अभिजित कुंटे माझ्याकडे जेव्हा एक दिवशी आले, म्हटले की आपल्याला ही स्पर्धा पुण्यात घ्यायची. ओके. तर म्हटलं तुझा काहीतरी पर्पज असेल, तू असा बोलणारा माणूस नाही येतो, विचार करून सगळं स्ट्रॅटेजीनी बोलतो. म्हटलं हो, आपला भरपूर खर्च होईल, आपल्या सगळ्यांना कॉस्ट मोठी इन्कम होईल, कारण का या स्पर्धेचं बजेट 3-4 कोटी रुपये आहे. पण ही स्पर्धा घेतल्याने आपल्याला एक वाईल्ड कार्ड मिळतं आणि ते आपल्याला दिव्या देशमुखला द्यायचंय. ओके. ती मुलगी कधी ना कधीतरी वर्ल्ड चॅम्पियनच्या लेवलला जाणार आहे, तेव्हा सांगितलं. तर आम्ही जेव्हा ती स्पर्धा घेतली, त्यांनी तिला वाईल्ड कार्ड दिलं. ती नाही जिंकली, ती चायनीज मुलगी जिंकली, हम्पी जिंकली. पण तेव्हा पण त्यांनी ते स्पर्धा संपल्यावर पण सांगितलं होतं, ती तिसरी आली होती. तो म्हटलं आज ना उद्या ही मुलगी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या राऊंड पर्यंत पोहोचणार आहे. बरोबर. आता तिला ह्या स्पर्धेनंतर आता कॅन्डिडेट स्पर्धा खेळायची आहे. त्याच्यामध्ये तिला जो कोण कॅन्डिडेट स्पर्धेमध्ये जिंकतो तो वर्ल्ड चॅम्पियनशिप ज्याच्याकडे आहे आता चायनीज मुलीकडे, तिच्याशी त्याला खेळायची ऑपॉर्च्युनिटी मिळते. सो त्यांनी ते रस्ते तिच्यासाठी खुले ठेवलेले, ओपन करून दिले. नाही तर तिला चान्स नव्हता त्या स्पर्धेत. म्हणजे दिव्या देशमुखच्या यशामागे तुमचा एक खारीचा वाटा आहेच म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ऍक्च्युली कुंटेंचं प्लॅनिंग आहे. आम्ही एक्झिक्यूट जरी इथं केलं किंवा फायनान्शियली सगळं केलं तरी ओरिजिनल त्याची स्ट्रॅटेजी होती की आपण अशी स्पर्धा भरवली तरच तिला वाईल्ड कार्ड मिळेल. राईट. अशाच प्रकारे जसं तुम्ही आता बुद्धिबळाचं सांगितलं, तसंच इतर स्पोर्ट्ससाठी तुम्ही आणखीन काय करताय किंवा काही तुमच्या डोक्यात? बॅडमिंटन असोसिएशनचा पण मी अध्यक्ष आहे. तर बॅडमिंटन साठी सुद्धा ज्या मोठ्या स्पर्धा आहेत बॅडमिंटनसाठी घेणं शक्य आहे भारतामध्ये, त्यातली प्रत्येक स्पर्धा आम्ही पुण्यासाठी करतोच. सो मागच्याच वर्षी नॅशनल झाली 23 मध्ये.
सो मोठ्या जेवढ्या स्पर्धा आहेत तेवढ्या, मग प्रत्येक स्पोर्ट्समध्ये काय लागतं तर मोठ्या टुर्नामेंट लागतात, म्हणजे आपल्या जिल्ह्यामधल्या आणि आपल्या बरोबर. राज्यामधल्या मुलांना चांगल्या नॅशनल प्लेअरशी खेळता येतं. मग जी मुलं होतकरू असतात त्यांना स्कॉलरशिप आणि ट्रेनिंग लागतं. बरोबर. म्हणजे बेसिक ऍक्च्युली एवढंच आहे. याच्या व्यतिरिक्त जे काय होतं ते राजकारण होतं स्पोर्ट्समध्ये. खरं स्पोर्ट्सच्या ऑर्गनायझर लोकांचं एवढंच काम आहे. चांगली जर काही इन्स्टिट्यूट चालवायची असेल तर एवढंच करायला लागतं. त्याच्या निमित्ताने मग खेळाडू तरी जे हिडन टॅलेंट आहे ते समोर येतं. हो. आणि मग आणि तुम्हाला कळायला लागतं. हम्म. 2-4 मॅच मध्ये कळतं. मग आपल्याला रेफरी येऊन सांगतात की अरे तो मुलगा चांगला आहे, पण त्याची फायनान्शियल परिस्थिती ठीक नाहीये. मग आपण म्हणतो चला तुला ट्रेनिंगसाठी किती पैसे लागतात, मग असोसिएशन तर्फे काय तुला 5,000 रुपये महिना लागतायत ना, 10,000 रुपये लागतात, आम्ही 5 देतो, 5 तुझे घरातले लोक खर्च करतील. म्हणजे आता एकीकडे तुम्ही आता स्पोर्ट्समध्ये पण बघताय, तुम्हाला खूप प्रचंड इंटरेस्ट आहे, सामाजिक क्षेत्रात काम करतायत, शैक्षणिक क्षेत्रात काम करतायत, म्हणजे तुम्ही पोलिसांना पण हेल्प केली होती काही गाड्या देऊन वगैरे, आणि दुसरीकडे तुमचा व्यवसाय पण आहे. हे सगळी जबाबदारी कशी म्हणजे पेलता किंवा काय त्याचं मागचं प्रेरणास्थान किंवा मोटिवेशन कसं मिळवता? मला तरी काय त्याचं काही अजूनपर्यंत लोड बीड आलेलं नाही असं की म्हणजे असं काय अवघड वाटलेलं नाही की हे फार अवघड आहे. म्हणजे नाही, अवघड म्हणण्यापेक्षा तुम्हाला ते कसं सहज शक्य तुम्ही करून घेता, काय गमक काय त्याचं? हा, जनरली टीम पण असते ना. आता जसं बॅडमिंटन असोसिएशन आहे, तर जर का राजकारण नसलं ना, एखाद्या त्या स्पोर्ट्समध्ये तुम्हाला काही राजकारण करायचं नसलं तर जेवढी टीम आहे तेवढी सगळी 15 लोक काम करतात. तर 15 लोकांनी एकत्र काम केलं तर ऍक्च्युली तुम्हाला आठवड्यात 1 तास द्यायला लागतो. आणि युजली काय की आता नवीन सिस्टीम मध्ये युजली पेड यंत्रणा असलेली बेटर आहे. म्हणजे चेसमध्ये सुद्धा आमच्याकडं ऑफिसमध्ये सीईओ आहे चेसच्या. साधं पुणे डिस्ट्रिक्टचं चेस असोसिएशन तुम्ही आता जनरली न्यूजपेपरमध्ये असल्यामुळे तुम्ही बघत असाल की आठवड्यातनं कुठली ना कुठली चेसची स्पर्धा चालू असते पुण्यामध्ये, आणि फुल महाराष्ट्रामध्ये सुद्धा चेस इन स्कूल चालू असतं. का तर सीईओ पेड आहे, मग त्याच्याकडे ऑफिसमध्ये 4 लोकांचा स्टाफ आहे. बरोबर. तर त्यांनी आपल्याला आठवड्यातनं एकदाच तो रविवारी आपल्याला भेटला आणि रविवारी पुरतं आपल्याकडनं डायरेक्शन घेतले, स्पर्धा आहे, मला स्पॉन्सरशिप मिळत नाही वगैरे असं तसं सांगितलं तरी आपलं सगळ्यांचं काम होऊन जातं. हे सगळं काम करत असताना तुम्हाला बरेच पुरस्कारही तुमच्या प्रकल्पाला मिळालेले आहेत. शिवाय अमेरिकेचा पण एक ग्रीन फाउंडेशनचा जो पुरस्कार आहे तो तुम्हाला मिळालाय. हे पुरस्कार मिळाल्यानंतरची जी ऊर्जा मिळते किंवा हे किती महत्वाचं ठरतं तुमच्यासाठी? तर आपण ऍक्च्युली कसं की आपण जे करतो ते कोणीतरी दुसऱ्या थर्ड पार्टी रेकग्नाइज करतोय ना, तर त्याच्याने आपल्याला वाटतं की म्हणजे आपण करेक्ट करतोय. मग दुसरे लोक पण ते बघायला येतात. राईट. म्हणजे आता समजा आम्हाला 3 वर्ष लागोपाठ आम्ही 0 गार्बेज डिस्पोजलवर आहे. सो मे बी मोठ्या मोठ्या नगरपालिका आहेत ते पण अजून 0 गार्बेजवर गेले नाहीत. त्यांचा साईज मोठा आहे, लोक डिसिप्लिन नाहीत वगैरे काही रिझन्स असतील. पण आता आम्ही आमचा आत्ताचा गार्बेजचा जो प्लांट आहे त्याच्यामध्ये जेवढा ओला कचरा येतो त्याच्यासाठी आम्ही बायो गॅस बनवण्याचा पुण्यातला सगळ्यात मोठा प्लांट टाकलाय. त्याच्यावर जो गॅस बनतो त्या गॅसवर आमचं जनरेटर चालतं आणि पूर्ण आमचा गार्बेज डिस्पोजल सिस्टीमला 3 वेळा सीआयचा अवॉर्ड मिळाला. आम्ही तिथं विजेचं मीटरच घेतलं नाहीये. बरोबर. आमच्या टाउनशिपमध्ये जनरेट होणाऱ्या ओल्या कचऱ्यावरच वीज निर्मिती करतो आम्ही आणि त्याच्यावरच पूर्ण गार्बेज प्लांट चालवतो. राईट. जसं तुम्ही सांगते की वेगवेगळे तुम्ही तिथं प्रकल्प राबवले, पण आपण जर बघितलं आता मोठीशी शहर आहे, पुणे असेल, ठाणे असेल, मुंबई किंवा नागपूर या भागामध्ये, आणि जसं आपण आता हिंजवडीचं पण बघितलं की मोठा पाऊस झाला की तिथला बोजवारा उडतो सगळा. या सगळ्या शहराचा हा जो एकीकडे झपाट्याने विकास होतोय तर दुसरीकडे कुठेतरी तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडते का काय, याच्यावर तुम्ही काय सुचवता किंवा तुमचं काय विचार? आम्ही जेव्हा दिल्लीमध्ये भवनामध्ये जेव्हा दिल्लीमध्ये फर्स्ट स्मार्ट सिटीचं प्रेझेंटेशन झालं होतं, ते आमचं प्रेझेंटेशन असं होतं की आपल्याला स्मार्ट सिटी न म्हणता आपण ग्लोकलायझेशन, ग्लोबलच्या ऐवजी ग्लोकल असं आम्ही त्याला शब्द दिला की ग्लोकलायझेशन करू शकतो का. म्हणजे एक मोठं शहर आहे, तिथं लोक काय येतात तर बेसिकली त्यांच्या ओरिजिनल गावामध्ये त्यांना जॉब नसतो, आणि दुसरं रिझन असं आहे ते एज्युकेशनसाठी येतात, आणि तिसरं रिझन काय आहे तर ते ऍस्पिरेशनल व्हॅल्यूसाठी 25 वर्षाचा मुलगा शहराकडे अट्रॅक्ट होतो. म्हणजे दौंड, इंदापूर, अगदी आपण आपल्या जवळचे सोलापूर रोडवरची काही गावं घेतली म्हणून आम्ही एक दौंडचं उदाहरण त्यावेळी वर्किंग केलं होतं.
एक शिर्डीचं वर्किंग केलं होतं आणि एक महाबळेश्वरचं केलं होतं. हम्म. अशा 3 गोष्टी आम्ही स्मार्ट सिटीच्या प्लॅनमध्ये त्यांना दाखवल्या होत्या, की समजा तुम्हाला महाबळेश्वर तुम्ही डेव्हलप करताय, तर महाबळेश्वरची आता सगळ्यात मोठी समस्या काय ट्रॅफिकची आहे. ट्रॅफिक. तर तुम्ही जर का महाबळेश्वरपासून 5 किलोमीटरमध्ये पार्किंग करू शकला, तर तुम्ही इलेक्ट्रिक बसनी लोकांना न्यायचं असं ठरवलं आणि कंपल्शन केलं, तर लोक जातील. तुम्ही 100च्या ऐवजी 500 रुपये फी भरायला लावली बरोबर. तरी लोक जातील, पण त्यांना महाबळेश्वरच्या रस्त्यावर गाडीच दिसणार नाही. बरोबर. तसं शिर्डीमध्ये होली प्लेस आहे. तर शिर्डीमध्ये दरवेळी जेव्हा कुठला गुरुवार असतो, कुठली पौर्णिमा असते, गुरुपौर्णिमा असते, Right. त्या दिवशी सगळं कोलॅप्स होतं. हो. तर तुम्हाला कोलॅप्स व्हायला नको पाहिजे असलं तर त्याचा आम्ही पूर्ण प्लॅन त्या दिवशी प्रेझेंट केला होता. आणि तिसरी गोष्ट केली होती की जी छोटी छोटी गावं आहेत, शिरवळ, शिवापूर, दौंड, इंदापूर, नगर, या सगळ्या गावांमधली तिथली लोक जर का तिथं राहिली, बरोबर, तर मग पुण्यामध्ये गर्दी होणार गर्दी नाही. होणार. हे मग मोठ्या शहरांमध्ये सगळ्यात. पुण्याचा समजा कॅपॅसिटी 50 लाखाची असेल आणि जर का 2030 मध्ये 1 कोटी लोक पुण्यात राहणार असली, तर नॅचरली कुठलंही जगातलं कुठलं गव्हर्नमेंट नाही सपोर्ट करू शकत 1 बरोबर. कोटी लोकांना. सो कोलॅप्स होणार इन्फ्रास्ट्रक्चर. जेवढं तुम्ही बनवाल तेवढी जास्त लोक येणार. कारण का माझ्या गावात काही बनत नाही, मी येणार. सो तेव्हा आम्ही प्रेझेंटेशन मध्ये म्हटलं होतं की तुम्ही इथं जर का 50 मल्टिप्लेक्सला परवानगी दिली आहे, तर आम्ही दौंडचं मॉडेल केलं होतं, कारण का रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे म्हणून. तर जो पीव्हीआर वाला तुमच्याकडे इथं परमिशन मागायला येतो, त्याला तुम्हाला सांगायला लागेल की 2 स्क्रीन पीव्हीआरचा बोर्ड आणि 2 स्क्रीन दौंडमध्ये चाललेच पाहिजे, लॉस असला तरी चालेल. डीपीएसचं समजा आता इथं 5 शाळा बांधायच्या आहेत ना दिल्ली पब्लिक स्कूलला, तिथं 250 मुलांची डीपीएस पाहिजेच पाहिजे. मॅकडोनल्ड्सला इथं 20 लायसन्स पाहिजे ना, तर एक त्यांना सबसिडाईज तिथं लॉस झाला तरी चालेल, पण तिथं 250 स्क्वेअर फूटचं काय म्हणा मॅकडीचा बोर्ड दिसला पाहिजे, म्हणजे जेणेकरून लोकांना तिथं सोयी उपलब्ध होतील. आणि 450 कोटी रुपये पुण्याला देणार होते. त्याचं काय करायचं असं तेव्हा दिल्लीमध्ये प्रश्न होता. आणि म्हणतात तुम्ही पुण्यामध्ये 350 खर्च करा, 100 कोटी रुपये दौंडमध्ये खर्च करा. दौंडचं स्टॉर्म वॉटर, दौंडची ड्रेनेज सिस्टीम, दौंडचे रस्ते, ह्याला सगळ्याला मिळून 100 कोटी पण लागणार नव्हते. बरोबर. तर मग दौंड मधला माणूस ट्रेननी एकटा कामाला आला असता, पण त्यांनी त्याची फॅमिली तिथे ठेवली असती. बरोबर. मग तुम्ही ऍडिशनल काही सबसिडी देऊ शकता का? तर तुम्ही थोडीशी वीज अजून 50 पैसे स्वस्त द्या, तुम्ही टॅक्सेस मध्ये अजून 1 रुपया कमी द्या पर स्क्वेअर फुटला. तर मी म्हणेन मी दौंड मध्ये राहतो की मी ओरिजिनल दौंडचा आहे, किंवा मी सोलापूरहून पुण्याला यायची दौंड मध्ये राहील आणि कामासाठी रोज मी ट्रेन नेईन. बरोबर. पण माझा मुलगा डीपीएस मध्ये जातो, माझ्या बायकोला मी आठवड्यातनं एकदा मॅकडोनल्ड्स मध्ये घेऊन जाऊ शकतो. ते मला करायला दौंड मध्ये काहीच नाहीये ना. एक्झॅक्टली. म्हणून ही गो लोकल संकल्पना. हा, गो लोकल मी काय आहे की मोठी शहरं डिकंजेस्ट झाली असती. राईट. पण आपण 450 कोटी रुपये स्मार्ट सिटीवर इथे खर्च केले. मे बी त्यावेळी गव्हर्नमेंटची काही वेगळी आयडिया असेल, ते मे बी सेकंड फेज मध्ये करणार असतील, पण आम्ही तेव्हा 2014 मध्ये म्हणतो की तुम्ही आधी हे चालू करा, मग शहरांमधलं जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर शहरात वाढू तेवढं. मला वाटायला लागतं की मी म्हणजे माझे सगळे नातेवाईक पूर्ण अकोला, खामगाव, बुलढाणा, अमरावती ह्याच गावाचे आहेत. एक पण माणूस तिथे राहत नाही आता. सगळ्यांच्या घराला कुलप आहेत. शहरात आले, पुण्यात आले. पहिल्यांदा 10 वर्ष मावशी, मामी सगळे एकटे राहिले. मग मुलं इथं आले, मग ते त्यांना घेऊन आले. आता ते तिकडे जायला मागत नाही. त्यांना ती बाई पण आता झाली 70-80 वर्षाची, तर ती म्हणते मला इथं बेटर मेडिकल ट्रीटमेंट आहे, मी कशाला जाऊ तिथं. खरंय. म्हणजे त्या स्थानिक स्तरावर तुम्हाला सोयी उपलब्ध करून दिल्या तर लोक तिथं थांबतील अशी तुमची. आणि ट्रेनचं नेटवर्क होतं. ट्रेन बिऊंड सगळीकडे ट्रेनचं नेटवर्क होतं. बरोबर. सर, शेवटी हेच की आता एकंदरीत अमनोरा सिटी आहे किंवा याच्यानंतर आता तुमचे नवीन प्रकल्प किंवा तुमच्या डोक्यात काय किंवा काय तुम्ही व्हिजन ठेवून पुढे जाताय? सर, मी आता म्हणजे बिझनेसमध्ये तर भरपूर अपॉर्च्युनिटी येत राहतात. एकदा तुम्ही जर का चांगलं काम करता ते येत राहतात, पण आम्ही सोशल वर्कमध्ये नवीन काही ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहेत त्या कशा एक्सप्लोर करायच्या आणि त्या पूर्ण जिल्ह्यामध्ये हळूहळू कशा पसरवता येतील याच्यावर जास्त काम करतोय. आता आम्ही 100 कोटी लिटर पाणी वाचवण्याचा प्रोजेक्ट करतोय, जो हडपसरमध्ये आता सप्टेंबरमध्ये आम्ही लॉन्च करतोय. ऍक्च्युली आम्हाला गणपतीपासून लॉन्च करायचा होता, पण गणपतीच्या त्या 10 दिवसाच्या पिरियडमध्ये मंडळाची मानसिकता आपल्या गणपती, आपली आरती, आपलं डेकोरेशन त्याच्यावर जास्त आहे ना. सो त्या मंडळांना आम्ही आता प्रमोट करणार आहे की आपण ह्याच्यामध्ये जाऊया. सो आम्ही आमच्या इथं आता ज्या बायका कामाला येतात त्यांना कामवाली बाई किंवा मेड न म्हणता त्यांचा एक क्लब स्थापन केलाय. तर आमच्याकडे एक 1800
बायका आता त्या क्लबमध्ये रजिस्टर्ड आहेत हम्म. आणि त्यांना सगळ्यांना आम्ही अवंतिका म्हणतो, म्हणजे त्या अवंतिका क्लब आहे. ओके. सो त्यांच्याकडे त्यांचं कार्ड पण आहे अवंतिकाचा आणि त्यांना आम्ही वॉटर टीचर्स बनवलंय. ओके. सो त्या तुम्ही जर का फ्लॅटमध्ये राहत असाल आणि तुम्ही नळ थोडा सोडून ठेवला आणि तुम्ही मग ठेवला आणि दाढी करत असला तर ती बाई तुम्हाला सांगते येऊन की दादा प्लीज ते नळ बंद ठेवा ना. ओके, म्हणजे घरात काम करणारे असतात त्यांचं लक्ष असतं की कुठे काय, कारण का आम्ही तिला रोज ट्रेन करतोय. लाईट चालू आहे कुठे काय. म्हणजे पाण्यावर, आता सध्या पाण्यावर ट्रेन करतोय. तर बरोबर. सो तुम्ही वॉशिंग मशीन दोनदा न लावता एकदाच लावा. वॉशिंग मशीनची 10 किलो कॅपॅसिटी आहे, तर मग तुम्ही दोनदा मशीन का लावता, पाणी वाया जातं. तर तुम्ही 8 किलो एकदाच घाला त्याच्यामध्ये. अशा टाईपचं त्यांना ट्रेनिंग देतो आम्ही आणि त्या ऍक्च्युली फास्टर ट्रेन होतात. त्यांच्या त्या रिमोट जागेमध्ये जिथं दुष्काळ आहे तिथंच आलेल्या आहेत. बरोबर, त्यांना त्याची जाणीव आहे. नाही म्हणजे आमच्या इथल्या 2-4 बायकांच्या तर नवऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणजे वेगवेगळ्या एरियामध्ये आत्महत्या केल्या आहेत. सो त्यांना पाण्याचं इम्पॉर्टन्स माहिती आहे. सो त्या मला वाटतं की राईट वॉटर टीचर्स झालेत ना. तर आता आम्ही त्यांना प्रमोट करतोय की दुसऱ्या सोसायटीत जाऊन आपण हे प्रोपोगंडा करू आणि त्या सोसायटीमधल्या लोकांना आपण त्यांच्यातलं एक वॉटर चॅम्पियन करू. आमच्या इथली बाई जाईल, ती शिकवेल त्यांना आणि त्या सोसायटीला आपण मीटर लावू आणि पूर्ण हडपसरमध्ये मिळून टोटल मिळून आम्हाला फक्त 30,000 लोकांना गाठायचंय. म्हणजे नंबर काय मोठा नाहीये. 10 लाख लोकांपैकी 30,000 लोकांना फक्त पटवायचं की तुम्ही रोज 7.5% पाणी वाचवा. त्यांनी रोज इम्पॅक्ट होईल. 7.5% पाणी वाचवलं तर 100 करोड लिटरसाठी. म्हणजे इतकं मोठं टार्गेट नाहीये. आपल्याला वाटतं ना 100 करोड लिटर्स वाटतं, पण 7.5% पाणी पर डे पर माणसांनी 30,000 लोकांनी वाचवायचं, संपला विषय. अगदी. तुमच्या या सगळ्या कामाला खूप खूप शुभेच्छा आणि नवराष्ट्राची संवाद साधला. आपले धन्यवाद. थँक्यू.